प्राइज अनाउन्स झालं जेव्हा, काय होती ती पहिली फिलिंग? एक्सपेक्ट असं मी पर्सनली नव्हतं करत, पण बाकीची लोक बोलत होते की आहे चान्स आहे घुसण्याचा काय कळत नाही कुठलं घुसण्याचा चान्स आहे, पण सगळे म्हणत होते. खरं तर इंटेन्शन हे नव्हतंच की थिएटर वगैरे जॉईन करू, कारण मला लहानपणीपासून ते हाईट आहे, पर्सनॅलिटी आहे, आर्मीत जा. ग्रुपमधले बोलत होते की अरे मिळणार माझं चालेल, काय दिवाळी सेल आहे का दरवर्षी मिळायला, आणि जेव्हा ते अनाऊन्स करत होते तेव्हा माझंच नाव आलं. मलाच विश्वास बसेना की अरे परत मिळत आहे. INT हे माझं पहिलं वर्ष होतं. त्याच्या अगोदर INT ना कधी बघितली होती ना कधी केली होती. माझे पॅरेंट्स हे सपोर्टिव्ह नव्हते असं नाही आहे, तुम्ही एकदा एक चान्स द्या असं म्हणजे कन्व्हिन्स केलं तर ते कंटाळून का होईना बोलले ठीक आहे जा कर, करायचे तर कर. पहिलं सॉरी तू मराठी नाहीयेस? हां ॲक्च्युली मी कधी कधी असं होतं की आता स्पर्धा प्रयोग सुरू होतोय आणि डिरेक्टर हातावर सीन लिहून देतो. ते जे पात्र होतं निशा, ती त्या मोमेंटला काय विचार करते हे समजणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे खरं तर तिला मेन सांगितलेलं की आम्हाला वेडेपणाची ऍक्टिंग नको आहे, म्हणजे एकटेपणा. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की हॅल्युसिनेशन म्हणजे आपण ऍक्टिंग करायला लागतो. घरच्यांची काय रिॲक्शन जेव्हा तुम्ही INT वगैरे स्टेजला करताय तर इट इज नो मोर एक्सपेरिमेंटल? फॉर्च्युनेटली माझ्या घरचे तर खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे मी अक्षरशः घरचा पेईंग गेस्ट झालो होतो. मी सकाळी उठायचो, आंघोळ करायचो, नाश्ता करायचो, तालमीला जायचो आणि परत रात्री जेवायचो आणि झोपायला जायचो. मी घरच्यांना सांगितलं होतं की हे बघा मी घरी येणार, मी डायरेक्ट मायावर जाणार, तुम्ही मला बोलायचंच नाही माझ्यासोबत, मी एकटीच असणार. पुढे कसं बघता तुम्ही तुमच्या जर्नीला? तुमचं तर कॉलेज सुरू आहे,